कदाचित रस्त्यावरचं आंदोलन काही दिवसात संपेल, पण सोशल मीडियाचं काय? माझ्या मते हे आंदोलन जितकं रस्त्यावर लढलं गेलं आहे त्यापेक्षा जास्त ते सोशल मीडियावर लढलं गेलं आहे. रस्त्यावरचं युद्ध संपलं तरी सोशल मीडियावरचं युद्ध अजून तीव्र होणार आहे. पण या सगळ्यात सर्वात जास्त ऐकू आलेले शब्द कुठले असतील तर अँटी नॅशनल, फॉरेन एजंट, धर्मविरोधी आणि इतर बरेच काही शब्द. मग प्रश्न एकच आहे, याचे अधिकृत पुरावे कुठे आहेत? सोनम वांगचुक, त्यांना कोणी फॉरेन एजंट म्हणतंय, कोणी अँटी नॅशनल. दुसरीकडे अभिजित दिपके, त्यांच्यावरही फॉरेन फंडिंग, पाकिस्तान बांगलादेशी फॉलोअर्स असल्याचा आरोप होतोय. यातल्या किती गोष्टी अधिकृतपणे सिद्ध झाल्यात? आपल्या देशाकडे इंटेलिजन्स एजन्सीज आहेत, इन्व्हेस्टिगेशन एजन्सीज आहेत, सायबर टीम आहे. मग अधिकृत तपास करून सत्य जनतेसमोर का आणलं नाही जाते? जर हे आरोप खरंच सिद्ध झाले तर कायद्यानुसार कठोर कारवाई व्हायलाच हवी. पण जर पुरावे नसतील तर अशा आरोपांमुळे समाजात संशय आणि द्वेष वाढतोय. माझा मुद्दा कोणाचाही बचाव करण्याचा नाही, ना वांगचुकांचा, ना दिपकेंचा किंवा इतर कुणाचाही नाही. मुद्दा फक्त एकच आहे की देशविरोधी, धर्मविरोधी किंवा परदेशी फंडिंग सारखे गंभीर आरोप होत असतील तर ते अधिकृत पुराव्यांसह सिद्ध व्हायला हवे. कारण निर्णय पुराव्यांवर व्हायला हवा, फॉरवर्डेड मेसेजेसवर नाही. तुम्हाला काय वाटतं, इतके गंभीर आरोप करण्यापूर्वी अधिकृत पुरावे सार्वजनिक व्हायला हवेत की नको? कमेंट करा आणि अशाच बॅलन्स अनालिसिससाठी सबस्क्राईब करा द अदर साईडला. Thank you for watching.